हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी रश्मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय, तो म्हणजे की आपल्या ब्लाऊजची अगदी फिनिशिंगमध्ये फिटिंग. ठीक आहे. आणि त्याचबरोबर की आपल्या काखेमध्ये झोल पडणे किंवा फुगा येणे किंवा बारीक चून पडणे, असं जर तुमच्या ब्लाऊजमध्ये होत असेल, कारण बऱ्याच महिलांमध्ये हा प्रॉब्लेम मला दिसतो की ब्लाऊज शिवल्यावरती त्यांच्या काखेमध्ये झोल, फुगा पडतो. तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण साईड फिटिंग करत असतो किंवा बाही अटॅच करत असतो आपल्या ब्लाऊजला. ठीक आहे. तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे बघा, पूर्ण शिवून झालेलं आहे. शोल्डरसुद्धा मी जॉईंट करून घेतलेला आहे. तर इथे बघा आता काय आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे दोन्ही शोल्डर आपल्याला उचलायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने बाही जॉईंट करायच्या आधी या पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर उचलून बघायचे आहेत, सेम आहेत की नाही. बघा मी काय केले, सेम आहेत की नाही ते बघितलेलं आहे. इथं बरोबर आलेले आहे शोल्डर, फक्त धागे मला दिसत आहेत मागं पुढं, तर तेच मी इथे कटिंग करणार आहे. कारण आपली कटिंगच अशी आहे की तिथं आपलं कुठंही कमी जास्त होत नाही ब्लाऊज. जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर कटिंग, सर्व मापाचे कटिंग्स आपण टाकलेले आहेत. तर इथे बघा फक्त धागे मला दिसत होते, तर ते मी धागे कटिंग केले. तुमचा जर एक्स्ट्रा कपडा होत असेल, नवीन शिकत आहात आणि मागं पुढं कपडा झाला असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही, तो तुम्हाला कट करायचा आहे. कारण शिवतानीच फक्त आपण काय करतो, शिवतानी कमी जास्त घेतो, त्यामुळं एखादा पार्ट कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर आता शोल्डर तर आपण चेक करून घेतलेला आहे. तर बघा हे पण छोटीशीच गोष्ट आहे, पण महत्त्वाची आहे. ठीक आहे. कारण शोल्डर हे मागं पुढं जर झालं तर स्लीव्ससुद्धा आपली मागं पुढं होऊ शकते त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे जे पार्ट आहे आपले दोन्ही साईड म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्हीही पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत आणि खालपर्यंत एकसारखे आहेत की नाही ते आपल्याला बघायचं आहे बघा. ठीक आहे. जिथं मुंढ्याचा आकार आहे तिथून तर खालच्या पट्टीपर्यंत बघायचं आहे. कुठलाही पार्ट जसं बॅकचा पार्ट किंवा फ्रंटचा पार्ट कुठलाही पार्ट कमी जास्त आहे का तो आपल्याला चेक करायचा आहे. तर तो व्यवस्थित आलेला आहे बघू शकता. त्यानंतर मुंढ्याचा भाग बघा. आता बॅकचा मुंडा आपण 1.5 इंचावर देतो आणि फ्रंटचा मुंडा आपण 1 इंचावर देतो. तर इतकं अंतर आपलं येते की नाही ते चेक करायचं आहे. फ्रंटचा मुंडा आणि बॅकचा मुंडा अशा पद्धतीने तिथे यायला पाहिजे बघा. तुम्हाला दिसतंय अशाच पद्धतीने. ठीक आहे. आणि जर का तुमचं नसेल, कमी जास्त असेल, तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं. ठीक आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला तो आकार तिथं यायला पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनेच आपला तो आकार यायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी आपली कटिंगसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे, आहे ना. तर कटिंग जर व्यवस्थित नसेल, तर मग ते प्रॉब्लेम तुमचा येऊ शकतो. तर इथे कटिंगसुद्धा आधी तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. तर इथे मी ऑइल दिलेलं होतं मशीनला, तर तो तिथे डाग लागला. तर या साईडनी बघा, या साईडनी सुद्धा मी चेक करते. दोन्हीही पार्ट आपले सेम आहेत की नाही. हे बघा, बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट असे साईडचे दोन्ही पार्ट सेम आहेत की नाही ते आधी मी चेक करते. स्लीव्ज लावायच्या आधी म्हणजे बाही जॉईंट करायच्या आधी. ठीक आहे. तर इथे मला एक पार्ट थोडासा जास्त दिसतो. तो कुठला तर बॅकचा. इथे बघू शकता बॅकचा थोडासा पार्ट आपला जास्त आहे. तर हे कशामुळं होतं, तर जेव्हा आपण शिलाई करतो तर त्यावेळेला काय होतं, तर एखादा कपडा एक्स्ट्रा शिलाईमध्ये दबला जातो आणि एखादा कपडा कमी जातो. तर त्यावेळेला कमी जास्त ते होऊ शकते. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर जितका कपडा आपला जास्त दिसतो, आता खूप जास्त पण नसायला पाहिजे बरं का. तर हा फक्त थोडासा आहे म्हणजे अर्ध्या इंचापेक्षाही कमी असेल इतकाच कपडा आपला हा एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. जर कपडा एक्स्ट्रा असेल तर त्यामुळं ब्लाऊज तुमचं बिघडू शकते. तर तेव्हा तुम्हाला कटिंग करायचं नाही. तर इथे आता आपला हा छोटासा कपडा आहे म्हणून आपण हा कटिंग करतोय बघा अशा पद्धतीने. तर हे व्यवस्थित आकारामध्येच कट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बॅकचा कपडा हा एक्स्ट्रा होता तर तो मी कट केला. जास्त जर कपडा असेल तुमचा किंवा राहत असेल तर त्यावेळेला तुम्हाला ते ब्लाऊज परत खोलायचं आहे आणि बघायचं आहे कुठं शिवताना आपलं बॅकची जेव्हा आपण खालची पट्टी जॉईन करतो त्यावेळेला झालं आहे का ते पण बघायचं आहे. तर इथे बघा आता फ्रंटचा जो मुंड्याचा आकार आहे तो थोडासा मला कमी वाटलेला होता बघा.
तर तिथेच मला जास्त कपडा दिसत होता, त्यामुळं मी तो आकारसुद्धा तिथं छान असा गोलसर आकार मी तिथे देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, तिथे थोडासा आकार मला कमी दिसला, त्यामुळं मग मी तो आकार कट करून घेतला व्यवस्थित. अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा करायचं आहे. जेव्हा तुमच्या ब्लाऊजमध्ये फुगा किंवा बारीक चून पडत असतील, त्यावेळेला तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली छोट्या छोट्या गोष्टीची, तर तुमचं ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये बसेल, कुठेही झोल फुगा पडणार नाही. त्यानंतर बघा, आता 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी घेत असतो. ठीक आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिंग तर इथे मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे बघा. 1.5 इंचावर तर मी कटिंग करतानाच एक कट मारून देत असते, की ते माझ्या लक्षात राहावे. पण आता इथे तुम्हाला दाखवत आहे की 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी मी जितकं घेते ना, तिथं अशी मार्किंग केली बघा. आता इथे काय करायचं आपल्याला, ही मार्किंग करून त्यानंतर आपल्याला हे स्लीव्ज अशा पद्धतीने जॉईंट करायचे. इथे मार्किंगपर्यंत मी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे कट मारून घेते बघा या पद्धतीने. हे तुमच्या लक्षात यावे म्हणून मी इथे कट मारून घेतलेला आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिंग हे आपल्याला इथे बघा, हे 1.5 इंच मार्जिंग आहे आपली. ठीक आहे, तिथेच आपल्याला तो कट टाकायचा आहे. ठीक आहे, आता स्लीव्ज कशी जॉईंट करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आधी हे दोन्ही पार्ट मी सेम करून घेतले, परत एक वेळेस मी चेक करून घेतलं तर दोन्ही सेम आहे. त्यानंतर इथे स्लीव्ज घेतलेली आहे बघा. स्लीव्ज आपली या पद्धतीने असायला पाहिजे बघा. हे फ्रंट पार्ट आपण कट करत असतो 1/2 इंच खाली, आणि बॅकला बघू शकता ना, या पद्धतीने दोन्ही स्लीव्ज मी तयार करून घेतलेले आहे अस्तर लावून. आणि अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला चेक करायचे आहे की दोन्ही सेम आहेत की नाही. आणि तिथं जर आपल्याला कमी जास्त असली आपली स्लीव्ज, तर ते सुद्धा आपल्याला छोटासा जर काही कपडा एक्स्ट्रा असेल तर तो कट करायचा आहे. ठीक आहे, आता त्यानंतर सेंटर पॉईंट काढायचा आहे. स्लीव्जचं सेंटर पॉईंट मी स्लीव्ज कटिंग करतानाच काढते, तिथे कट मारते आणि तो सेंटर पॉईंट आणि आपलं शोल्डरचा सेंटर पॉईंट हे दोन्ही सेम ठेवते. आणि त्यानंतर एक साईड पहिलं जॉईंट करते बघा. आता हे एक शोल्डरवरती मी सेंटर ठेवलेलं आहे बघा आपल्या बाहीचं, आणि तिथूनच आपल्याला एका साईडने जॉईंट करायची आहे. ठीक आहे, तर आता हे फ्रंट पार्टकडून मी जॉईंट करत आहे आपली बाही बघा. आणि बाही जॉईंट करताना 1/2 इंच शिलाईमध्ये घ्यायचा आहे कपडा एकसारखा. आणि बाही आपली अगदी परफेक्ट मापामध्ये बसलेली आहे बघा, कुठंही कमी जास्त होत नाही. आणि जिथं आपण 1.5 इंचावर शिलाई मार्जिंगसाठी घेत असतो आणि कट देत असतो, बाहीलासुद्धा मी कट देत असते आणि ब्लाऊजलासुद्धा कट मारत असते, तर ते दोन्ही सेम यायला पाहिजे. ठीक आहे, 1.5 इंच बाहीचं कट आणि ब्लाऊजचा कट हे दोन्ही एकावर एक आपले आलेले आहे. आणि कुठंही बाही कमी जास्त झालेली नाही. तर बाहीची कटिंगसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेले आहे, भरपूर व्हिडिओ आहेत आपले बाही कटिंग करण्याची. तर आता हे आपण दुसऱ्या साईडची बाही म्हणजे सेंटरपासून दुसऱ्या साईडची बाही आपण जॉईंट करत आहोत बघा, बॅक साईडला. ठीक आहे, आणि इथे ताणून वडून पकडायची काही गरज नाही आपल्याला, अगदी हलक्या हाताने आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे. आणि बाही अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बसते. इथे बघू शकता, इथे सुद्धा 1.5 इंच मी हे बघा, बाहीला 1.5 इंचावर एक कट मारलेला आहे आणि बॅकलासुद्धा आपण 1.5 इंचावर कट मारून घेतलेला होता. तर ते दोन्ही सेम एकावर एक यायला पाहिजे ते 1.5 इंच कट, जे कट आहेत ना ते. तर यामुळं आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी परफेक्ट येते आणि कुठंही चुन्या किंवा फुगा वगैरे पडत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट अशी आपली बाही जॉईंट झालेली आहे. तर याच पद्धतीने तुम्हालासुद्धा बाही जॉईंट करायची आहे. ठीक आहे, शोल्डरपासून बाही अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बाही आपली इथे जॉईंट झालेली आहे आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा जॉईंट झालेली आहे. ठीक आहे, तर आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत. परत एक शिलाई इथे टाकून घेते बघा. शिलाई टाकताना इथे मी कुठंही कपडा ताणून वडून पकडलेला नाही, अगदी हलक्या हाताने. त्यासाठी कटिंगसुद्धा व्यवस्थित असली पाहिजे, त्यामुळं ब्लाऊज आपलं अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बसते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर तुम्हाला त्यासाठी कटिंगचे व्हिडिओ नक्की बघायचे आहेत. आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे कटिंग आपण टाकलेले आहेत, सर्व मापाचे कटिंग टाकलेले आहे आणि स्लीव्ज कटिंग तर मी नेहमीच टाकत असते. त्यानंतर बघा, आता डबल शिलाई झाली आहे आणि एका साईडची बाही आपली जॉईंट झाली. आता दुसऱ्या साईडची आपण बाही जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे मी जे काही धागे वगैरे दिसत आहेत ना, ते मी कट करणार आहे. तर शोल्डर तर आधीच आपण लावून बघितलेलं होतं, दोन्ही सेम शोल्डर होतं, त्यामुळे तिथे काही कट करायची गरज नाही. पण इथे मला थोडेसे धागे दिसले, त्यामुळं मी ते धागे कट केले. तर यामुळे सुद्धा आपली फिनिशिंग छान दिसते. तर आता हे बघा, हे फ्रंट पार्ट आहे. बाही मी अशा पद्धतीने बघते की फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट, त्यानंतर मग
आपलं जे शोल्डर आहे त्याच्यावरती बाहीचं सेंटर ठेवते बघा. आणि तिथूनच निम्मे बाही आपल्याला जॉईंट करायची आहे एका साईडची. ठीक आहे, बघा इथे दिसते का तुम्हाला, अगदी हलक्या हाताने मी बाही जॉईंट करत आहे. इथे अर्धा इंच शिलाईमध्ये कपडा घेत आहे आणि ताणून किंवा वडून पकडत नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे. हे बघू शकता. आणि बाही बघू शकता अगदी परफेक्ट अशी मापामध्ये आपली ही जॉईंट झालेली आहे, कुठंच कमी किंवा जास्त झालेली नाही. आता एका साईडची आपण जॉईंट केलेली आहे, आता दुसऱ्या साईडची करणार आहोत सेंटरपासून. तर तुम्हाला सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये शिवायचा आहे आणि परफेक्ट फिटिंगमध्ये सुद्धा. तर त्यासाठी तुम्हाला कटिंगसुद्धा व्यवस्थित शिकायची आहे, परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आणि प्रोफेशनल पद्धतीने. तर चॅनलवरती नक्की तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. आणि इथे बघा आता आपली ही दुसऱ्या साईडची जे एका साईडची जी बाही होती ती सुद्धा अटॅच झालेली आहे आणि डबल एक्स शिलाई आपण इथे टाकून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि नक्की या पद्धतीने तुम्ही बाही आणि फिटिंग करून बघा. ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बसेल कस्टमरला. तर इथे बघा आता बाही आपली अटॅच झालेली आहे, डबल शिलाईसुद्धा झालेली आहे. आता हे दोन्ही पार्ट परत आपल्याला सेम आहेत की नाही ते चेक करायचे आहे आणि आपल्याला त्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे बघा. तर हे सेम आहेत आणि बघा इथं सरळ बाजूकडूनच मी शिलाई टाकून घेते. तर आपण इथे आता फिटिंग करणार आहोत ब्लाऊजची, तर त्यासाठी सरळ बाजूकडून मी शिलाई टाकून घेते. ठीक आहे. आता हा जो कपडा आहे म्हणजे बाही जॉईंट केलेली आपण तिथे, तर तो कपडा आपल्या साईडने ठेवायचा आहे, म्हणजे बाहीच्या इकडून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरतून मग शिलाई करायची आहे. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते. आता वरतून मी शिलाई टाकून घेतली आणि हे जे धागे वगैरे दिसत आहेत ना मला, हे कटिंग करून घेते, जेणेकरून हे धागे दुसऱ्या बाजूने दिसायला नको. आणि हे धागे जर दुसऱ्या बाजूने दिसले तर मग ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत नाही ब्लाऊज. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी याच्यासाठीच सांगते की ब्लाऊज तुमचं अगदी फिनिशिंगमध्ये यायला पाहिजे आणि कस्टमरलासुद्धा आवडलं पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, आता ब्लाऊज मी पलटून घेतलेला आहे बघा. उलट्या बाजूकडून आपल्याला हे ब्लाऊज करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि याच्यावरती आता जी काही कस्टमरची फिटिंग असेल तर ती फिटिंग आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आता कस्टमरची फिटिंग तर मी आधीच इथे टाकून घेतलेली आहे, मार्किंग करून घेतलेली आहे. आणि तुम्हालासुद्धा जे ब्लाऊज असते ना ते मोजून घ्यायचं आहे, त्यांची कमर वगैरे किती आहे आणि ते तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे. तर मी कटिंग करतानाच मी मार्किंग करून घेत असते. ठीक आहे, तर या पद्धतीने आता मार्किंग करून घेतली. आता त्याच्यावरती मी शिलाई करून घेते बघा अशा पद्धतीने. आता इथे दंडघेर जो आहे तो मी इथे व्यवस्थित मला दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे जे मार्किंग आहे दंडघेर जो आहे तो मी इथे टाकून घेते बघा अशा पद्धतीने. तर हे कस्टमरचं ब्लाऊज होतं तेच ब्लाऊज मी इथं घेतलं आणि दंडघेर जो काही आहे तो मी तिथे टाकून घेतला. या पद्धतीने तुम्हालासुद्धा तिथे अशा पद्धतीने दंडघेर किंवा कमर जी काही कमर आहे ते तिथे टाकून त्यानंतर मग तुम्हाला फिटिंग करायची आहे ब्लाऊजची. ठीक आहे, आता ब्लाऊज फिटिंग करताना ती सरळ यायला पाहिजे शिलाई, त्यासाठी तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता. स्केलने आधी तुम्ही काय करा, मार्किंग करून घ्या चॉकने आणि त्यानंतर मग त्याच्यावरती शिलाई करून घ्या. त्यामुळं सुद्धा शिलाई जी आहे ती एकदम सरळ येईल आणि अगदी फिनिशिंगमध्ये येईल. तर आता मला सवय पडलेली आहे त्यामुळं मी तशीच करून घेते बघा या पद्धतीने. आणि इथे धागा हा मागं पुढं करायचा आहे, म्हणजे लॉक करायचा आहे धागा, जेणेकरून धागा हा निघाला नको. ठीक आहे. तरी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज खूप छान असं परफेक्ट येईल, म्हणजे फिनिशिंगमध्ये येईल आणि परफेक्टसुद्धा बसेल, कुठेही फुगा झोल पडणार नाही. तर या पद्धतीने आपली एका साईडची फिटिंग झालेली आहे बघा. आता दुसऱ्या साईडची फिटिंगसुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता एकसारखी अशी आपली ही फिनिशिंगमध्ये फिटिंग आलेली आहे. तर दुसऱ्या साईडची सुद्धा मी फिटिंग करून घेतलेली आहे. तर तीसुद्धा एकसारखी आलेली आहे, कुठंही कमी जास्त झालेली नाही. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा. याच्यामधून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर नक्की मला सांगा, कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता बाहीसुद्धा कुठंही कमी जास्त झालेली नाही आणि अगदी परफेक्ट आलेली आहे. फिटिंग खूप छान आलेली आहे. कस्टमरलासुद्धा खूप छान बसलेला आहे ब्लाऊज आणि कस्टमरनी
घेऊनसुद्धा गेलेले आहेत. तर या पद्धतीने बघा ब्लाऊजची कटिंगसुद्धा तुम्हाला बघायची आहे आणि स्लीव्हची कटिंगसुद्धा, बाहीची कटिंगसुद्धा तुम्हाला बघायची आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊज कुठंही चुकायला नको किंवा कुठंही कमी जास्त व्हायला नको. तर इथे मी तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या लक्षात आले की नाही ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि थोडा जरी याच्यामधून तुम्हाला फायदा झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा.